कल्पना करा, संपूर्ण विश्वाचे पालन करणारे भगवान विष्णू एक असुर राजाच्या महालाच्या दारात पहारेकरी म्हणून उभे आहेत. होय, साक्षात भगवान विष्णू. पण असा काय प्रसंग घडला होता की भगवान विष्णूंना एका असुर राजाच्या दारात पहारा द्यावा लागला? आणि याच कथेचा संबंध डायरेक्ट रक्षाबंधनशी आहे. एक राखी, एक वचन आणि एका भक्ताचा असं प्रेम ज्यामुळे साक्षात भगवान विष्णूंना आपलं वचन पाळावं लागलं. पण ही गोष्ट नेहमी सुरू कुठून झाली? त्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावं लागणार. एक काळ असा होता जेव्हा देव आणि असुरामध्ये सतत संघर्ष सुरू होता. या संघर्षात असुर राजा प्रचंड शक्तिशाली बनत होता. त्याचं नाव होतं राजा बळी. बळीने देवांचा राजा इंद्र याला पराभूत केलं. स्वर्गाचं सिंहासन त्याने जिंकलं आणि देवतांना आपलं राज्य सोडून तिथून निघून जावं लागलं. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. राजा बळी फक्त शक्तिशाली नव्हता, तो अत्यंत दानशूर होता. त्याच्या दारातून आलेला कुठलाही माणूस रिकाम्या हाताने परत जात नव्हता आणि हाच त्याचा सर्वात मोठा गुण होता. पुढे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा संकट ठरणारा गुण होता. राजा बळीची ताकद दिवसेंदिवस वाढत होती. त्याने मोठा यज्ञ सुरू केला आणि देवतांना भीती होती की हा यज्ञ पूर्ण झाला तर बळीला थांबवणं जवळपास अशक्य होईल. देवतांकडे तर ताकद होतीच, पण बळीची ताकद वेगळीच होती. त्याचं वचन, तो एकदा का काही बोलला की मागे हटत नव्हता. आणि भगवान विष्णूंनी ह्याच गोष्टीचा आधार घेण्याचं ठरवलं. यज्ञानंतरचा तो दिवस, राजा बळी आपल्या दरबारात बसला होता. तेवढ्यात त्याच्यासमोर एक छोटासा ब्राह्मण बालक आला. हातात कमंडूल होतं, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं आणि दिसायला अगदी साधा. बळीने त्याचं स्वागत केलं आणि विचारलं, हे ब्राह्मण देवा, तुम्हाला काय हवंय? जे मागाल ते दे. वामन म्हणाले, मला फार काही नको, फक्त माझ्या 3 पावलांनी मोजता येईल एवढी जमीन द्या. बळीला हसू आलं आणि त्याच्याकडे संपूर्ण जग होतं आणि हा छोटासा मुलगा फक्त 3 पावलं जमीन मागत होता. पण बळीला माहीत नव्हतं की या 3 पावलामध्ये त्याचं संपूर्ण साम्राज्य कमी पडणार आहे. बळी वचन देणार तितक्यात त्यांचे गुरु शुक्राचार्यमध्ये आले. त्यांना सत्य समजलं होतं, कारण हा साधा मुलगा नव्हता, हा साक्षात भगवान विष्णू होते. हे शुक्राचार्यांनी बळीला सावध केलं आणि बळी ठाम म्हणाले, हा ब्राह्मण नाही, हा तुझा काळ आहे. तू वचन दिलंस तर तुझ्याकडचं सगळं काही निघून जाईल. पण बळीने उत्तर दिलं, गुरुदेव, जर स्वतः भगवान विष्णू माझ्या दारात मागायला आले असतील तर त्यांना रिकाम्या हातानं कसं पाठवू? आणि बळीने वचन दिलं. आणि मग जे घडलं त्याची कल्पनाही बळीने केली नव्हती. छोटासा दिसणारा वामन अचानक विराट रूप धारण करू लागला. पहिलं पाऊल संपूर्ण पृथ्वीवर पडलं, दुसरं पाऊल संपूर्ण स्वर्ग व्यापून गेलं. आता भगवान विष्णूंनी विचारलं, हे बळी, 2 पाऊलं तर पूर्ण झाली, आता माझा 3रा पाऊल कुठे ठेवू? तेव्हा बळी समोर आता न राज्य उरलं होतं, ना संपत्ती, ना स्वर्ग, फक्त त्याचं स्वतःचं शरीर उरलं होतं. आणि बळीने आपलं डोकं खाली केलं आणि तो म्हणाला, हे प्रभू, माझ्याकडे आता काहीच उरलं नाही, म्हणून तुमचं 3रं पाऊल माझ्या डोक्यावरती ठेवा. ही गोष्ट इथे संपली असती तर ही फक्त भगवान विष्णू आणि राजा बळीची कथा झाली असती. पण खरी गोष्ट याच्या पुढे सुरू होत आहे. भगवान विष्णू बळीच्या भक्तीने प्रसन्न झाले. त्यांनी बळीला पाताळ लोकातील सुतल लोक दिलं, पण त्याबरोबर त्याला एक वरदानही दिलं. भविष्यात बळी इंद्र बनेल. मात्र बळीला आता राज्याची इच्छाच नव्हती. त्याची एकच इच्छा होती की हे प्रभू, मला तुमची साथ हवी, तुम्ही माझ्यापासून दूर जाऊच नका. बळीच्या या भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी बळीला वचन दिलं, मी तुझ्या महालाच्या दारावर स्वतः पहारा देईन. विचार करा, ज्यांच्या चरणी तिन्ही लोक आहेत तेच भगवान एक भक्ताच्या दारावर पहारेकरी बनले. तिकडे वैकुंठात भगवान विष्णू अनेक दिवस परतलेच नव्हते. माता लक्ष्मी चिंतेत होत्या. त्यांना कळलं की भगवान बळीला दिलेल्या वचनामुळे पाताळ लोकात थांबले आहेत. मग लक्ष्मीने नारद मुनींना विचारलं, प्रभूंना परत कसं आणायचं? नारदांनी एक उपाय सांगितला, माते, बळीला शक्तीने नाही तर नात्याने जिंकता येईल. आणि इथूनच रक्षाबंधनाच्या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. श्रावण पौर्णिमा
माता लक्ष्मी एका साध्या स्त्रीच्या रूपात पाताळ लोकात पोहोचल्या. राजा बळीने त्यांना दुःखी पाहिलं. तो म्हणाला, हे माते, तुम्ही एवढ्या दुःखी का आहात? लक्ष्मी म्हणाल्या, माझा भाऊ नाही, माझं रक्षण करणारं कोणी नाही. हे ऐकून बळीचं मन भरून आलं आणि तो म्हणाला, आजपासून मी तुमचा भाऊ, मला राखी बांधा. लक्ष्मीने बळीच्या हातावर राखी बांधली आणि बळीने बहिणीला वचन दिलं, आजपासून तू माझी बहीण झाली आहेस. तुला जे हवंय ते माग. आता लक्ष्मीने आपलं खरं रूप दाखवलं आणि त्या म्हणाल्या, भाऊ, मला काही संपत्ती नको, मला माझे पती परत हवेत, जे तुझ्या दारावर पहारा देत आहेत. तेच भगवान विष्णू आहेत. बळीला सगळं समजलं, पण त्याने बहिणीला दिलेलं वचन तोडलं नाही. त्याने भगवान विष्णूंना माता लक्ष्मीसोबत वैकुंठात परत पाठवलं. आणि म्हणूनच रक्षाबंधनाची ही कथा फक्त एक राखीची कथा नाही, ही कथा आहे वचनाची, ही कथा आहे भक्तीची आणि सर्वात महत्त्वाचं, ही कथा आहे अशा नात्याची ज्याच्यासाठी राजा बळीने स्वतःकडे असलेलं सगळं काही सोडून दिलं. बळीने राज्य गमावलं, संपत्ती गमावली, पण त्याने भगवान विष्णूचं प्रेम मिळवलं. आणि कदाचितच म्हणूनच ही कथा आजही आपल्याला एक गोष्ट सांगते, देवाला मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. कधीकधी एका छोटासा धागा, एक पक्कं वचन आणि मनापासून केलेलं प्रेम इतकंच पुरेसं असतं. हीच आहे रक्षाबंधनची खरी कहाणी. आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आपल्या बहिणीकडून राखी बांधाल, तेव्हा लक्षात ठेवा, ती फक्त एक राखी नसते. त्या छोट्याशा धाग्यामध्ये एक नातं असतं, एक विश्वास असतो आणि एक वचन असतं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्या कोणी माझ्या बहिणी हा व्हिडिओ बघतात त्यांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आपल्या भावाला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. तर रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. चला, जय श्री विष्णू.